सौंद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची दिलासादायक आनंदाची वार्ता. जी आनंदाची वार्ता आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 15 ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यात होणार आहे या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस. पण इथं प्रश्न उद्भवला की अशी कोणती अचानक ती प्रणाली निर्माण झाली की ज्याच्यामुळे आता 15 ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यामध्ये होणार आहे जोरदार ते अतिजोरदार पाऊस. मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची वार्ता आहे की आता आयोडीमुळे संपूर्ण राज्यात काय संपूर्ण देशामध्ये 15 ऑगस्ट नंतर जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे. जो कास्तकार बांधव या ठिकाणी धास्तावलेला होता, जो कास्तकार बांधव या ठिकाणी घाबरलेला होता की हे अल निनोचं वर्ष आहे, त्याची प्रचिती सुद्धा आली आणि जून जुलै महिन्यामध्ये फार कमी पाऊस पडला. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कानावरती अशा या ठिकाणी अफवा आल्या की ऑगस्ट महिन्यात सुद्धा पाऊस कमी आहे आणि सप्टेंबर महिन्यात सुद्धा पाऊस कमी आहे. तर घाबरून जाऊ नका, आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची वार्ता आहे की आता आयोडीमुळे 15 ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यात व संपूर्ण देशात होणार आहे जोरदार ते अतिजोरदार पाऊस. पण आयोडी आहे काय आणि याच्यामुळे खरंच 15 ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यात व संपूर्ण देशात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार काय? चला या महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. ज्यांना ज्यांना यक्ष प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. चॅनल आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची दिलासादायक आनंदाची वार्ता की आता 15 ऑगस्ट नंतर संपूर्ण देशात या ठिकाणी होणार आहे जोरदार ते अतिजोरदार पाऊस आणि याच्यामध्ये आपल्या पावन मायभूमीचा सुद्धा समावेश आहे. आणि 15 ऑगस्ट नंतर आपल्या राज्यात सुद्धा होणार आहे जोरदार ते अतिजोरदार पाऊस. मग इथं जो सामान्य शेतकरी मित्र आहे तो विचारायला लागलाय की अल निनोचा प्रभाव काय संपणार आहे का? तर मित्रांनो, अल निनोचा प्रभाव हा संपणार नाही. तरी देखील 15 ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यात आणि संपूर्ण देशात हा आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस या ठिकाणी होताना दिसणार आहे. त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे IOD. तर IOD काय आहे? याच्यामुळे 15 ऑगस्ट नंतर पाऊस हा कशामुळे वाढणार आहे आणि खरंच 15 ऑगस्ट नंतर पाऊस वाढणार आहे का? आमच्या जिल्ह्यात, तालुक्यात, वाडी वस्तीवरती हा पाऊस धो-धो कोसळणार आहे का? चला तुम्हाला समजावून सांगतो. सर्वात प्रथम हे समजून घेऊयात की IOD म्हणजे आहे तरी काय? बघा मित्रांनो, इंग्रजीमधील हा असणारा भला मोठा शब्द IOD. तर IOD म्हणजे काय? आय म्हणजे इंडियन आणि त्यानंतर इंडियन ओशन डायपोल. म्हणजे आय म्हणजे इंडियन, ओ म्हणजे ओशन, डी फॉर डायपोल. अशा पद्धतीनं IOD हे नाव आहे. आता तुम्ही म्हणत असाल थोडंसं सोपं करून सांगा, तर तुम्हाला सोपं करून सांगतो. बघा मित्रांनो, आपला जो भारताचा नकाशा आहे तो तुम्ही त्या ठिकाणी जो आहे स्वतःच्या डोळ्यासमोर चित्राच्या रूपानं आणा. नकाशा आणल्यानंतर तुम्हाला पश्चिमेला काय दिसतंय? अरबी समुद्र. पूर्वेला काय दिसतोय? बंगालचा उपसागर. आणि दक्षिणेला काय दिसतोय? हिंदी महासागर. आता तसं बघायला गेलं तर हिंदी महासागराच्या ह्या असणाऱ्या शाखा म्हणायला हरकत नाहीये. फक्त पश्चिम दिशेला आहे तर अरबी समुद्र आणि पूर्वेला आहे तर या ठिकाणी बंगालचा उपसागर. आता या ठिकाणी अल निनो आहे. अल निनोची तीव्रता वाढत जाणार, पण त्याला काउंटर कोण करणार आहे? तर इंडियन ओशन डायपोल. आता इंडियन ओशन डायपोल कशा पद्धतीने याला काउंटर करणारे समजून घ्या. तर इंडियन ओशन डायपोल हा 3 प्रकारचा असतो. 3 प्रकार कोणते इंडियन ओशन डायपोलचे? तर इंडियन ओशन डायपोलचा पहिला प्रकार म्हणजे नकारात्मक, दुसरा प्रकार तटस्थ आणि तिसरा प्रकार या ठिकाणी सकारात्मक. म्हणजे आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर निगेटिव्ह आणि न्यूट्रल आणि पॉझिटिव्ह. ओके. आता ही भानगड काय तुम्हाला समजावून सांगतो. पहिल्यांदा आपण समजून घेऊयात की न्यूट्रल म्हणजे काय. न्यूट्रल म्हणजे काय तुम्हाला एवढं तर शब्द कळतो किंवा न्यूट्रल म्हणजे हे पण नाही ते पण नाही, समान. आता तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी न्यूट्रलमध्ये होणार काय की न्यूट्रलमध्ये काय होत असते? तटस्थ म्हणजे याच्याकडून पण नाही त्याच्याकडून पण नाही. तर बंगालच्या उपसागरातील असणाऱ्या पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान
आणि अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान कशाचं? पाण्याचं. आता तुम्हाला सांगतो, जेव्हा अरबी समुद्रातील पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान आणि बंगालच्या उपसागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान जर हे तापमान सेम असेल तर या असणाऱ्या परिस्थितीला तटस्थ म्हणतात. मग ही परिस्थिती आपल्या फायद्याची का तोट्याची? तर लक्षात घ्या, ही परिस्थिती बघायला गेलं तर जास्त तोट्याची नाहीये, ती आपल्यासाठी फार फायद्याची पण नाही, पण नसल्यापेक्षा बरं. दगडापेक्षा वीट मऊ, कसं ते समजून घ्या. आता काय राहते तुम्हाला सांगतो, की या ठिकाणी काय आहे, की आपल्याला हे उदाहरण समजून घ्यावं लागेल, की आता एक गेट बंद आहे. तर गेट बंद असताना समजा समोरून ढग येत आहेत, तर गेट बंद असल्यानंतर ढग आपल्याकडे येणार का? तर येणार नाहीत. परंतु तोच गेट ओपन आहे तर ढग येणार का? हो, 100% येणार. परंतु तोच गेट ओपन आहे, पण मागून कुणीतरी त्या ढगांना आधार देतोय, मागून वाऱ्याचा वेग भरपूर आहे, तर ते ढग येणार का? येणार, पण फार तीव्र गतीने येणार आणि जास्त येणार. आता समजून घ्या, तटस्थ म्हणजे अशी अवस्था की जेव्हा गेट हा ओपन आहे, गेट ओपन आहे, परंतु पलीकडून कुणीही ढकलण्यासाठी त्या ठिकाणी मदत करत नाहीये. पण इथं एवढंच फायद्याचं की बाबा गेट ओपन आहे ना, कमीत कमी येणाऱ्या ढगांना इथं जो आहे तो या ठिकाणी अडकाव तर केल्या जात नाही ना, अटकाव तर केल्या जात नाही ना, तो येत तो आहे ना. म्हणजे काय, की जेवढे ढग त्या उंबरट्यावरती निर्माण होतील ती सगळ्याची सगळी ढग आपल्या भूभागावरती हिट होतील. म्हणजे नेगेटिव्ह पेक्षा न्यूट्रल बरं. आता नेगेटिव्ह मध्ये काय असते, जर आयोडी निगेटिव्ह असेल, आयोडी निगेटिव्ह म्हणजे काय, जर समजा अरबी समुद्रातील असणाऱ्या सरफेस वॉटर म्हणजे समुद्राच्या वरच्या पृष्ठभागाचं तापमान जर या ठिकाणी बंगालच्या उपसागरातील सरफेस सी वॉटर पेक्षा जर कमी असेल, म्हणजे अरबी समुद्रातील तापमान कमी, समुद्राच्या पृष्ठभागाचं आणि बंगालच्या उपसागरातील अधिक असेल, म्हणजे पूर्व भाग जर जास्त तापलेला असेल आणि पश्चिम भाग जर कमी तापलेला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये मात्र त्याला आयोडी निगेटिव्ह म्हणतात. तेव्हा गेट हा बंद असतो, म्हणजे तिथून ढग येण्यासाठी पोषक परिस्थिती नसते. जर समजा अल्निनो आहे आणि आयोडी निगेटिव्ह आहे, तर त्या परिस्थितीत समजा एक तर ढगच कमी येणार आणि येणाऱ्या ढगांना सुद्धा गेट बंद आहे, म्हणजे त्या ठिकाणी अटकाव केल्या जाणार आहे. तेव्हा सगळ्यात भीषण दुष्काळ पडत असतो. पण सुदैवानं यंदा तशी परिस्थिती नाहीये, गेट बंद नाहीये आणि गेट सध्या ओपन आहे. सध्याची परिस्थिती कशी आहे तुम्हाला सांगतो, सध्या न्यूट्रल परिस्थितीकडून आपण पॉझिटिव्ह कडे जात आहोत. आता पॉझिटिव्ह म्हणजे काय, तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं गेटचं. तर गेट ओपन असतो आणि ज्यावेळेस ढगांना मागून आधार मिळतो त्या ठिकाणी वाऱ्याचा, त्यावेळेस त्या असणाऱ्या परिस्थितीला पॉझिटिव्ह म्हणतात. जर आयोडी पॉझिटिव्ह असेल तर अरबी समुद्रातील तापमान अधिक असते आणि बंगालच्या उपसागरातील तापमान जे समुद्राच्या वरच्या भागाचं आहे ते कमी असते. हा झाला आयोडी पॉझिटिव्ह, आणि आयोडी पॉझिटिव्ह असणं म्हणजे धो धो या ठिकाणी पाऊस कोसळणं. मग सध्या परिस्थिती काय ते सांगा. तर तुम्हाला सांगतो सध्या परिस्थिती पुन्हा एका उदाहरणाच्या माध्यमातून. जर तुम्ही याला गणितीय भाषेत समजून घ्यायचं म्हटलं तर ॲक्युरेट तुम्हाला समजेल. लक्षात घ्या, आता आपण या ठिकाणी गणितात शिकलेलो आहेत -0 आणि प्लस. तर यानुसार लक्षात घ्या, फक्त एक्झाम्पल म्हणून सांगतोय, 100 पासून 0 पर्यंत आलात तर त्या ठिकाणी काय, की आपण जर बघितलं तर 0 आहे, 0च्या इकडे गेलात तर मायनस आहे, 0च्या उजवीकडे गेलात तर प्लस आहे. तर तुम्हाला सांगतो 0 पासून मायनस करत 100 पर्यंत जा, -100, आणि 0 पासून इकडे उजवीकडे प्लस जा, +100 आहे. ओके, तर सध्या आयोडी कुठं आहे, म्हणजे सध्या आयोडीची परिस्थिती कशी आहे तुम्हाला सांगतो. सध्या हा 0 न्यूट्रल आहे, पण न्यूट्रल पासून हा जो आयोडी हा आता इकडे सरकत आहे, कुठं, सकारात्मक बाजूकडे, म्हणजे धन होत आहे, तो प्लस होत आहे. पण आता तो प्लस होत आहे म्हणजे ॲक्युरेट कुठं आहे, तर इथं 0 पासून निघालाय आणि हा 100 जर त्याला पकडलं की आपण प्लस आहे, तर 0 पासून पुढे आहे पण तो 100 पर्यंत पोहोचलेला नाही. हा आयोडी सध्या आहे आपल्या भाषेमध्ये +50. आपल्या भाषेत हे उदाहरणादाखल सांगितले. गणितीय भाषेमध्ये हवामान खात्याची भाषा वेगळी आहे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी. जर 100 वर जाण्यासाठी त्या ठिकाणी आपण बघितलं तर आणखी 50 शिल्लक आहे, आणि 100 वर गेला की आयोडी सकारात्मक झाला. हा जर आपण या ठिकाणी उदाहरणादाखल मुद्दा समजून घेतला तर आज आयोडी +50 आहे आणि तो दर दिवशी हा त्या ठिकाणी सकारात्मक दिशेने चाललाय. म्हणजे आज +50, उद्या +51, परवा +52,
असं असं होत होत पुढे पुढे चाललाय. मग आता हा आयोडी 100 पर्यंत कधी पोहोचेल, तर हा आयोडी तुम्हाला पोहोचताना दिसणार आहे या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये. आता तुम्ही म्हणाल सर नोव्हेंबरमध्ये पोहोचला तर आमचं तर त्या ठिकाणी पावसाचं अवलंबत्व संपलेलं असते, आम्हाला हा आयोडी पॉझिटिव्ह होऊन काय फायदा आहे? लक्षात घ्या, न्यूट्रल असला तरी तो ढगांना येऊ देतो, हा आपल्यासाठी सकारात्मक मुद्दा. त्यानंतर तो न्यूट्रल पासून सकारात्मक कडे चाललाय. समजा आपण जर पकडलं की आयोडी पॉझिटिव्ह झाला आणि तिथं जर उदाहरणादाखल 100 ढग येत असतील, तर आयोडी 50च्या पुढे गेलाय, म्हणजे 50 ते जवळपास 60 ढग यायला तर मदत व्हायली ना. मग या ठिकाणी अर्थ समजून घ्या की आयोडी सकारात्मक होत आहे. 15 ऑगस्ट नंतर तो पॉझिटिव्ह होण्याच्या फार जवळ पोहोचणार आहे. आणि 15 ऑगस्ट नंतर तो फार जवळ पोहोचला काय किंवा पॉझिटिव्ह झाला काय, त्या ठिकाणी पेला भरलेला काय आणि थोडासा शिल्लक आहे, आपल्याला एवढी अडचण भासणार नाही. आणि याच्यामुळे तुम्हाला सांगतो की आपण जर बघितलं तर अरबी समुद्रातील तापमान वाढल्यामुळं बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणम पाशी जो कमी दाबाचा पट्टा आहे, तो 15 ऑगस्ट नंतर तीव्रतेने निर्माण होणार आहे. आणि त्याच्यामुळे ही आनंदाची व दिलासादायक वार्ता आहे की 15 ऑगस्ट नंतर या प्रणाली विकसित होतील आणि या प्रणालीमुळे माझ्या पावन मायभूमीत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 15 ऑगस्ट नंतर या वादळी प्रणालीमुळे आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस या ठिकाणी दिसणार आहे. जे आपण जून मध्ये अनुभवलं, जे जुलै मध्ये अनुभवलं, तसा अनुभव मराठवाड्यासाठी असणार नाही, विदर्भासाठी असणार नाही, खानदेशासाठी असणार नाही, मध्य महाराष्ट्रासाठी असणार नाही. विहिरी, आपली तळे, आपली धरणं सगळं भरणारे, बोरवेलला पाणी आलंय, चिंता करू नका. आणि लक्षात घ्या की 15 ऑगस्टला झेंडावंदन आणि 15 ऑगस्ट पासून ही असणारी अल निनोची अडचणीची परिस्थिती सुद्धा निघून जाणार आहे आणि आपल्याला सुदैवानं आयोडी सकारात्मकडे वळतोय, म्हणून या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसणार आहे. म्हणून चिंता बाळगू नका, टेन्शन घेऊ नका. कसंही करून आपल्यापाशी असणारी सोयाबीनची, कपाशीची व इतर जी पिकं आहेत त्यांना जगवा, वाचवा. जर तुम्ही 15 ऑगस्ट पर्यंत कळ सोसली, जर 15 ऑगस्ट पर्यंत आपण पिकं पोचली, तर तुम्हाला सांगतो आपला येणारा उद्या हा आपलाच आहे आणि यंदाची दिवाळी अल निनो असून सुद्धा अडचणीची जाणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय कंबर कसून या ठिकाणी कामाला लागा. कोळपणी वगैरे करून घ्या, खुरपण करून घ्या. एक कोळपणी, एक खुरपण, एक पाऊस दिल्यासारखा असते. एक कापसाला दिली गेलेली पाळी ही त्या ठिकाणी कापसाला एक पाणी दिल्यासारखं असते. म्हणून लक्षात घ्या, कोळपणी करा, त्यासोबत पाळी जी आहे ती कापसाच्या असणाऱ्या पिकामध्ये घालून घ्या, खुरपण करून घ्या. लक्षात घ्या, जर फारच अडचण आली तर 13-0-45 चा स्प्रे घ्या. जर हा स्प्रे घेतला आणि पेंडवलता पाऊस झाला किंवा थोडा अधिक पाऊस झाला, तर पुढील 15 दिवस आपली पिकं ह्या पोटॅशियम नायट्रेटमुळे टिकतात. कारण हे पोटॅशियम नायट्रेट काय करते, पिकांमधील पाण्याचं त्या ठिकाणी जे आहे ते बाष्पीभवन होऊ देत नाही. म्हणून ही दिलासादायक वार्ता, ही आनंदाची वार्ता तुमच्यासाठी आवर्जून घेऊन आलोय. मला माहिती आहे आज तुमच्यावर काय बीतत आहे, मला माहिती आहे आज कोणत्या तुम्ही अडचणीत आहात. तर मला वाटते तुमची चिंता, तुमची अडचण, तुमचं टेन्शन थोडं बहुत हलकं करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. बऱ्याच दिवसापासून याच विचारत होतो की कसं तुम्हाला या ठिकाणी आनंदाची वार्ता देऊ, आणि सुदैवानं एक अशी परिस्थिती उद्भवली की त्यानुसार मी तुमच्यापर्यंत ही आनंदाची वार्ता घेऊन आलो. आणि तसे तुम्हाला सांगतो की बळजबरी खोटं सुद्धा बोलता येत नाही, तर आजवरच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला असता. पण आज जेव्हा अपडेट कळाली की यस असं होणार आहे, तर लगेचच तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला, ही आनंदाची वार्ता पोहोचवली. म्हणून नेटानं कामाला लागा, टेन्शन घेऊ नका. उद्याचा दिवस आपलाच आहे, फक्त अडचण आहे आजची तेवढीच, फक्त सावरून घ्या. तर ही होती संपूर्ण माहिती की 15 ऑगस्ट नंतर आयोडीमुळे संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण सगळीकडे धुवाधार पाऊस होणार आहे. चिंता करायची गरज नाही. पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व लेटेस्ट माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ मधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.